कोथिंबीर घेतली, टोमॅटो घेतला, कांदा घेतला, मिरची घेतली. अरे तुम्ही आलात. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी रोहिणी अंकित म्हात्रे, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. आठवड्याभराच्या दगदगीनंतर संडेला आपल्याला ब्रेक मिळतो, तर काहीतरी असं चमचमीत खायची इच्छा होते. सो आपण आज बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर आपण आता साहित्य पाहून घेऊयात. कोथिंबीर, 4 टोमॅटो, 5 कांदे, 3 मिरच्या, 1 लिंब, 1 वाटी दही, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, कस्तुरी मेथी, हे मी घेतलेले आहेत अख्खे मसाले, 3 तमालपत्र, 3 दालचिनी, काळी मिरी 10 ते 12, 5 ते 6 लवंग, 4 ते 5 वेलच्या, जिरे 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला. चिकन 1 किलो आणि बासमती राईस घेतलेला आहे आपण 750 ग्रॅम आणि साजूक तूप. तर आपण आता पहिले चिकन मॅरिनेट करायला ठेवूयात. पहिले आपण कोथिंबीर थोडीशी कापून घेऊयात मॅरिनेशनसाठी. चिकन घेऊयात पातेलीमध्ये. 1 किलो मी चिकन घेतलेलं आहे. त्यात दही ॲड करूयात. अद्रक लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, मी 1 चमचा घेतलेला आहे सध्या मीठ, लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, संडे स्पेशल मसाला 1 चमचा, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर, 1 चम्मच तेल. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. टोटल 15 ते 30 मिनिट आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं पाहिजे. आता मी चिकन छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता जवळजवळ अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूयात. मॅरिनेशन केल्यानंतर मसाले छान मुरतात, त्यासाठी मॅरिनेशन इम्पॉर्टंट आहे. आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊयात आणि बाकीची प्रोसेस कंटिन्यू करूयात. कांदा कट करून घेऊयात आपण आता. आता आपण कांदा छान कापून घेतलेला आहे. आता टोमॅटो कट करून घेऊयात. टोमॅटो आपण छान चिरून घेतलेला आहे. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊयात. कोथिंबीर छान बारीक चिरून घेऊयात. कोथिंबीर आपण डिशमध्ये काढून घेऊयात. आता आपण बिर्याणीसाठी भात तयार करायला ठेवूयात. तर त्यासाठी मध्यम आकाराचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा पातेला पाणी घेतलेलं आहे. तर आपण पाणी पहिले गरम करून घेऊयात. आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ. पाणी गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी अख्खे गरम मसाले टाकणार आहे. तुम्ही पाणी गरम करत ठेवताना सुद्धा अख्खे गरम मसाले टाकू शकता किंवा गरम झाल्यानंतर सुद्धा टाकू शकता. आता मी 1 तमालपत्र, 2 वेलची, 4 ते 5 काळी मिरी आणि 3 लवंग, 1 तुकडा दालचिनी आणि जिरा ॲड करत आहे. 2 चमचे तूपसुद्धा ॲड करून घेणार आहोत आपण. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण तांदूळ ॲड करून घेऊयात. आता आपण 1 चमचा मीठ घालून घेऊयात.
आपल्याला राईस पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचं आहे, साधारण 90% राईस शिजवून घ्यायचं आहे. आपण भात शिजत ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण चिकन बनवायला घेऊयात. तेल ॲड करून घेऊयात आपण. आपण 4 ते 5 चमचे तेल ॲड केलेलं आहे. तर आपण कांदा फ्राय करून घेऊयात गार्निशिंगसाठी. कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे. आपण आता तो बाउलमध्ये काढून घेऊयात. बघा, कांदा फ्राय झालेला आहे प्रॉपर, तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहूयात भात शिजलाय की नाही ते. भात 90% शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. असं प्रेस करून चेक करायचं. आता हे जे भातातलं पाणी आहे ना, ते आपण काढून घेणार आहोत आणि त्यातलं थोडं पाणी आपण नंतर चिकनसाठी यूज करणार आहोत. आता चिकन शिजवायला घेऊयात आपण. तेलामध्ये 1 चमचा तूप ॲड करूयात. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे अख्खे मसाले घेतलेले आहेत, आपण ते टाकूयात गरम तेलात. आता आपण कांदा ॲड करूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता आपण यात अद्रक लसूण पेस्ट ॲड करूयात. छान मिक्स करून घेऊयात. कांदा सॉफ्ट झाला आहे आणि थोडा गोल्डन कलरचा झाला आहे. तर आता आपण त्यात ॲड करूयात टोमॅटो. आता छान मिक्स करून घेऊयात. टोमॅटो सॉफ्ट झाला की आपण यात मसाले ॲड करून घेऊयात. आता कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण ॲड करूयात मसाले. आता आपण हे मसाले ॲड करूयात. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात. मसाले छान शिजलेले आहेत आणि चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे. सो आपण आता ह्यात चिकन ॲड करूयात. आता आपण चिकन छान मिक्स करून घेऊया. चिकन बिर्याणी मीन्स माझी खूप फेवरेट डिश आहे. सो मला बनवायला पण खूप मजा येते. आता ह्या उरलेल्या चिकनच्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तेच चिकनमध्ये घालायचं. चिकन छान मिक्स केलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून चिकन छान शिजवून घेऊया. साधारण 15 ते 20 मिनिट चिकन छान शिजवून घेऊयात. आता आपण चेक करूयात चिकन शिजलंय की नाही ते. चिकन छान शिजलेलं आहे आपलं. थोडी कोथिंबीर ॲड करूयात आपण. मी पाणी ॲड केलेलं नाही आहे जास्त. हे चिकनला पाणी सुटलेलं आहे, सो पाणी नाहीच ॲड करायचं. आता आपण बिर्याणीसाठी भात आणि चिकनची लेयर करून घेऊयात. तर त्यासाठी चिकन अर्धं साईडला काढून ठेवूयात.
मी एवढं चिकन पातेलीमध्ये ठेवलेलं आहे. बाकीचं चिकन साईडला काढून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत राईस. आता आपण पाहू शकता मी मस्त भाताची लेयर केलेली आहे. त्यावर मी आता गार्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा ॲड करत आहे आणि आता कोथिंबीर ॲड करत आहे, थोडेसे काजू. आता अजून एक लेयर आपण चिकनची ॲड करूयात. चिकनची लेयर ॲड केलेली आहे. आता आपण भाताची लेयर ॲड करूयात त्यावर. सेकंड लेयर पण आपण राईसची ॲड केलेली आहे. आता यावर परत आपण गार्निशिंग करून घेऊयात. फ्राय केलेला कांदा ॲड करून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि काजू ॲड करूयात वरून. छान आपण गार्निशिंग केलेलं आहे. आता आपण जे भातातून पाणी काढलेलं आहे ना, ते थोडंसं ॲड करून घेऊयात, म्हणजे बिर्याणी आपली सुकी नाही होणार. छान आपण गार्निशिंग केलेलं आहे आणि जे भाताचं उरलेलं पाणी आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. आता 3 ते 4 मिनिटे बिर्याणीला छान शिजवून द्यायचं. मी यामध्ये कोणताही कलर ॲड केलेला नाही आहे. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर कलरसुद्धा ॲड करू शकता.